वसंत पंचमीला सरस्वती पूजन कसे करावे? मुहूर्त काय आहे, तसेच सरस्वती मातेला कोणत्या वस्तू अर्पण कराव्यात याची आज आपण माहिती बघणार आहोत. वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वतीला पिवळ्या वस्तू अर्पण केल्या जातात. कारण पिवळा हा माता सरस्वतीचा प्रिय रंग आहे. वसंत पंचमी प्रत्येक वर्षी माघ शुक्ल पंचमीला साजरी केली जाते. यंदा वसंत पंचमी बुधवारी 14 फेब्रुवारी रोजी येत आहे. वसंत पंचमी हा ज्ञानाची देवी सरस्वतीची पूजा करण्याचा दिवस आहे. म्हणूनच याला सरस्वती पूजन म्हणूनही ओळखले जाते. वसंत पंचमी अर्थात सरस्वती पूजन दरवर्षी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. हा विशेष दिवस वसंत ऋतूची सुरुवात दर्शवतो. देवी सरस्वतीच्या पूजेसाठी हा दिवस खूप खास मानला जातो. या दिवशी देवी मातेची भक्तिभावाने पूजा करणाऱ्यांना ज्ञानाचा आशीर्वाद मिळतो. विशेष म्हणजे वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वतीला पिवळ्या वस्तू अर्पण केल्या जातात. कारण पिवळा हा माता सरस्वतीचा प्रिय रंग आहे. म्हणूनच या दिवशी देवी सरस्वतीची पिवळे वस्त्र परिधान करून पूजा केली जाते आणि पिवळ्या रंगाचे पदार्थ आणि फळे अर्पण केली जातात. यंदाच्या वसंत पंचमीला देवी सरस्वतीला नैवेद्य म्हणून कोणत्या वस्तू अर्पण कराव्यात आणि त्यांचे महत्त्व काय आहे, ते आपण येथे जाणून घेणार आहोत. पिवळा किंवा केशरी गोड भात. वसंत पंचमीच्या पूजेच्या वेळी देवी सरस्वतीला पिवळा किंवा केशरी गोड भात अर्पण करणे खूप शुभ मानले जाते. तूप, साखर, केशर आणि पंचमेवा मिसळून हा भात तयार करून माता सरस्वतीला अर्पण करा. सोबतच किमान 5 मुलींना हा भात प्रसाद म्हणून ग्रहण करण्यास द्या. तसेच हा भोग घरातील शिक्षण घेणाऱ्या मुलांना जरूर द्या. राजभोग. वसंत पंचमीच्या दिवशी पूजा केल्यानंतर सरस्वतीला राजभोग अर्पण करा. सरस्वतीला पिवळ्या रंगाचा राजभोग खूप प्रिय आहे. राजभोग अर्पण केल्यानंतर तो सर्वांना प्रसाद म्हणून वाटा. असे केल्याने तुमचे सौभाग्य वाढते आणि माता सरस्वतीच्या कृपेने तुम्हाला बुद्धी प्राप्त होते. पिवळ्या रंगाची फळं. माता सरस्वतीला पिवळ्या रंगाची फळंदेखील खूप आवडतात. ही फळं सरस्वतीला अर्पण केल्यानंतर तुमची पूजा परिपूर्ण होते आणि माता तुम्हाला आशीर्वाद देते. वसंत पंचमी अर्थात सरस्वती पूजन दरवर्षी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. हा विशेष दिवस वसंत ऋतूची सुरुवात दर्शवतो. देवी सरस्वतीच्या पूजेसाठी हा दिवस खूप खास मानला जातो. या दिवशी देवी मातेची भक्तिभावाने पूजा करणाऱ्यांना ज्ञानाचा आशीर्वाद मिळतो. सरस्वती पूजनाची तारीख आणि वेळ. पंचमी तिथीची सुरुवात 13 फेब्रुवारी 2024 दुपारी 2:41 वाजता. पंचमी तिथीची समाप्ती 14 फेब्रुवारी 2024 दुपारी 12:09 वा. पूजा मुहूर्त 14 फेब्रुवारी 2024 सकाळी 06:17 ते दुपारी 12:01 वाजेपर्यंत. सरस्वती पूजनाच्या दिवशी ही काम करणं शुभ असतं. सरस्वती पूजन हा दिवस वसंत ऋतूची सुरुवात दर्शवितो. या दिवशी लोक कडाक्याच्या थंडीला निरोप देतात. भारताच्या विविध भागातील लोक हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करतात आणि देवी सरस्वतीची भक्तिभावाने पूजन करतात. वसंत पंचमी अर्थात सरस्वती पूजन दरवर्षी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. हा विशेष दिवस वसंत ऋतूची सुरुवात दर्शवतो. वसंत पंचमी प्रत्येक वर्षी माघ शुक्ल पंचमीला साजरी केली जाते. यंदा वसंत पंचमी बुधवारी 14 फेब्रुवारी रोजी येत आहे. वसंत पंचमी हा ज्ञानाची देवी सरस्वतीची पूजा करण्याचा दिवस आहे. म्हणूनच याला सरस्वती पूजन म्हणूनही ओळखले जाते. वसंत पंचमी अर्थात सरस्वती पूजन दरवर्षी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. हा विशेष दिवस वसंत ऋतूची सुरुवात दर्शवतो. देवी सरस्वतीच्या पूजेसाठी हा दिवस खूप खास मानला जातो.
या दिवशी देवी मातेची भक्तिभावाने पूजा करणाऱ्यांना ज्ञानाचा आशीर्वाद मिळतो. या दिवशी लोक देवी सरस्वतीची मूर्ती शाळा, घरे आणि शैक्षणिक संस्थांमध्ये स्थापित करतात आणि देवीची विशेष प्रार्थना करतात. या दिवशी हार अर्पण करणे, मंत्रोच्चार करणे, पिवळे तांदूळ अर्पण करणे, सरस्वतीचे पठण करणे इत्यादी विशेष पूजा विधी केल्या जातात. सरस्वती मातेचा आशीर्वाद मिळावा म्हणून भक्त या दिवशी तिला पंचामृताने अभिषेक करतात. बसंत पंचमीच्या निमित्ताने लोक आपली शैक्षणिक पुस्तके आणि धार्मिक पुस्तके मातेला अर्पण करतात, यामुळे ज्ञान प्राप्त होण्यास मदत होते. वसंत पंचमीचा दिवस शालेय शिक्षण, अभ्यास, संगीत, करिअर आणि नोकरी सुरू करण्यासाठी अतिशय शुभ मानला जातो. पिवळा रंग देवी सरस्वतीला समर्पित आहे, म्हणून भक्त या दिवशी देवी सरस्वतीला प्रसन्न करण्यासाठी पिवळी साडी आणि पिवळी फुले अर्पण करतात.